नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत. जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्याला दुःख विचलित करता येत नाही आणि सुखही डगमगू शकत नाही. अशासाठी म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये झालेला संवाद काय, ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एकदा नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. की ती गोष्ट अशी आहे, की तुम्हाला सांगतो, श्रीकृष्ण काय म्हणतो बघा, की "हे माधवा, मी माझे मूल गमावले आहे." बघा, श्रीकृष्ण काय म्हणजे सांगत असतो, अर्जुन अर्जुन श्रीकृष्णाला सांगत असतो, की "हे माधवा, हे माझं मूल गमावलं आहे, ज्या युद्धासाठी मी कधीच इच्छा केली नव्हती. त्यातून ते निघून गेलं. मला लढायलाच का लागावं, अशी कोणती कर्तव्याची हाक आहे, ज्या माणसाला स्वतःच्या रक्ताचा अंत निरखून उभं राहायला शिकवतं?" बघा काय म्हणतो, त्याला म्हणतो, "हे पार्थ, हे युद्ध केवळ घटनेच्या नजरेतून समजून घेता येत नाही, त्याकडे 4 दृष्टिकोनांनी पाहावं लागतं." श्रीकृष्ण म्हणतो बघा. आणि त्यावेळेला सत्य जे बदलता येत नाही, जे जसं आहे तसं स्वीकारावं लागतं. त्यावेळेला लक्षात ठेवा, आतली शाश्वत साक्षीभाव म्हणतो, धर्म जे पाळायला हवं. आणि तुम्हाला सांगतो, जे येणारच असतो, तो न थांबताही न टाळता येणारा म्हणजे काळ. हे पार्थ, ज्या देहावर आपण इतकं प्रेम करतो, तो जन्मापूर्वी अस्तित्वात नव्हता आणि मृत्यूनंतर सुद्धा राहणार नाही. तो फक्त काही काळासाठी प्रकट होतो, जेणेकरून आत्मा आपल्याला ठरवलेल्या मार्गावरती चालू शकेल. आणि जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा आत्मा सुद्धा त्याच्या नियतीच्या मध्ये सुद्धा मी सुद्धा उभा राहतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने ही लीला इतकी मोठी आहे, इतकी महान आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, की जे श्रीकृष्णाने सांगितलं होतं त्या पद्धतीने, की कुठलीही गोष्ट थांबू शकत नाही. आपण एक निमित्त आहोत. त्यामुळे जगण्याचा जितका आनंद घेता येईल, जेवढं काही एक्सप्लोर करता येईल, आपल्याला जेवढं काही अनुभवून घेता येईल ना, तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, अशाच नवीन-नवीन गोष्टी मी तुम्हाला इथून पुढे जसं वेळ मिळेल, तसं शक्य होईल, तसं सांगत जाईन. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.